त्याच दबावापोटी या राज्यातले महाराष्ट्रातले अनेक महत्त्वाचे पक्ष फुटले आणि फोडण्यात आले। आता याचा जर साक्षात्कार आमच्या नवीन राज्यकर्त्यांना झाला असेल की योग्य नाही, राज्याच्या विकासासाठी आता हे करणं बरोबर नाही आणि आम्हाला आता पूर्ण बहुमत आम्ही मिळवलेलं आहे किंवा खेचून घेतलेलं आहे, तर नक्कीच या राज्याला भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडताना आम्हाला पाहता येतील आणि आम्ही जरूर सहकार्य करू। शेवटी राज्यात ज्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतच्या महान विभूती निर्माण झाल्या, ते राज्य सुडाच्या राजकारणात आणि चिखलामध्ये असं गडाबडा लोळू नये आणि महाराष्ट्राची एक परंपरा आमची आहे, संस्कृती आहे, ती कायम राहावी असं आम्हाला वाटतं। काल तुम्ही विश्वास व्यक्त केला होता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतीलच, होय, शेवटी त्यांनी घेतली का? घेतली म्हणून त्यांना घ्यावीच लागली, नाहीतर त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपनं केली होती। हो, केली होती त्यांच्याशिवाय। माझ्याकडे माहिती आहे, फक्त मी माहितीशिवाय बोलत नाही। सरकारमध्ये आमची माणसं आहेत, सरकारमध्ये आणि राजकीय त्या वर्तुळामध्ये आमचे इथे चिंतक असतात आणि आहेत, आणि त्यांच्या पक्षात सुद्धा आहेत, त्यांच्या गटात सुद्धा आहेत, आमच्याकडे सगळे असतात। ते पद रिकामं ठेवलं जाणार होतं की दुसऱ्याला दिलं जाणार होतं? नाही, ते मी कसं काय सांगू, पण जर हा अडळतट्टूपणा असाच राहिला असता दाबदबावाचा, तर त्यांच्याशिवाय पुढे जा असं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी खाली कळवलं होतं। असं सोडून की ज्या प्रकाराने एकनाथ शिंदे एंड पर्यंत हो नाही करत राहिलं, याचा अर्थ काय? मेजॉरिटी मी आता उत्तर दिलं, तरी तुम्ही शेवटपर्यंत उपमुख्यमंत्री हा सेकंड पोस्ट असतो, त्यालाही तुम्ही अजून एंड पर्यंत ड्रामा करता। नाही बघा, ह्या आधी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेलं आहे, त्यांच्या पक्षाचा आदेश होता। देशामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारची पदं मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेली आहेत। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अशोक चव्हाण हे मुख्यमंत्रीपदी राहिलेले नेते हे मंत्री म्हणून माननीय उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते। शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री होते, त्यानंतर ते मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। मध्य प्रदेश असेल किंवा अन्य राज्यामध्ये असतील, अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत, प्रसंग घडलेले आहेत, त्याच्यामुळे मी काय फार त्याच्यामध्ये खोलात जात नाही। पण एखाद्या माणसाच्या तोंडाला रक्त लागलं वर्षा बांगल्याचं सत्तेचं, की त्यांना ते शिकार सोडावीशी वाटत नाही। माननीय उद्धव ठाकरे यांना जेव्हा असं वाटलं की मी बहुमत गमावलेलं आणि मी आता पदाला चिटकून राहणं योग्य नाही, तेव्हा त्यांनी तात्काळ राजीनामा दिला आणि वर्षा बांगला सोडला। मोह नाही, मिळालं, काम केलं, पद गेलं, सत्ता सोडली, निघून गेले। हे सगळ्यांना जमतं असं नाही, ज्यांना जमलं त्यांनी केलं, ज्यांना जमलं नाही ते आदळआपट करत राहिले। बोलिये। जरी शपथविधी सोहळा महायुतीचा असला तरी छाप मात्र भाजपची बघायला मिळते। भारतीय जनता पक्षाची छाप हे असणारच, कारण